नमस्कार मित्रांनो. जर गायला चिकातली किंवा गाभण काळातली जर मस्टडी झाली मित्रांनो तर फार रिस्की असते आणि ती त्रासदायक असते. कारण अशा प्रकारची जर मस्टडी गाभण काळात किंवा चिकामध्ये जर झाली मित्रांनो तर त्या गायीचा 99% हे सड जाण्याची शक्यता असते किंवा त्या सडामधून कमीत कमी 70% हे दूध कमी येतं. प्लस चालू येताना गाय 30% दुधाला कमी येते. पण जर अशा प्रकारची गाभण काळातील किंवा संक्रमण काळ म्हणा किंवा भाकड काळ म्हणा किंवा ती चिकातली मस्टडी म्हणा जर ही होऊ द्यायची नसेल तर त्या गायला आटवताना फायनल स्टेजला MSD कंपनीची ही केप्राविन DC म्हणून ट्यूब आहे मित्रांनो. ही ट्यूब सोडा. ही ट्यूब सोडल्यानंतर त्या गायीच्या सडातून परत अजिबात दूध पिळायचं नाही किंवा त्या सडाला हात लावायचा नाही मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही फायनल स्टेजला दूध काढता आणि ज्यावेळेस तुम्ही फायनल गायला आठवता त्यावेळेस ही ट्यूब त्या सडामध्ये सोडायची आहे. ही ट्यूब ही कंपनीनं MSD कंपनीची केप्राविन DC ही ट्यूब जी बनवलेली आहे खास भाकड काळातील किंवा गाभण काळातील गायीसाठी बनवलेली. बाकी कोणत्याही गायीसाठी चालत नाही मित्रांनो. आठवणाऱ्या गायीसाठी ही वापरली जाते आणि ह्याच्यात दिलेलं औषध किंवा ह्याच्यात दिलेलं अँटीबायोटिक आहे 60 दिवस काम करतं मित्रांनो. त्यामुळं तुम्ही गाय आठवताना फायनल स्टेजला केप्राविन DC MSD कंपनीची ट्यूब सोडा. गाभण काळातील किंवा चिकातील गायला अजिबात मस्टडी होत नाही. कारण ती जर मस्टडी झाली तर फार रिस्की असते आणि 100% मी तुम्हाला सांगतो, मी घेतलेला अनुभव आहे. गायीचा सड जातो किंवा त्या सडामधून 70% हे दूध कमीच येतं. ह्या दोन्हीपैकी एक कोणतं ना कोणतं त्या गायला हा आजार होतो मित्रांनो. त्यामुळं फायनल स्टेजला केप्राविन DC MSD कंपनीची ट्यूब सोडा. ही फार चांगली ट्यूब आहे मित्रांनो. ह्याचा रिझल्ट फार छान आहे. मी कंटिन्यू गोट्यावरती वापरतो. धन्यवाद मित्रांनो.